नमस्कार मंडळी, बेळगाववरून नाशिक प्रवासातले सगळे अनुभव पहिल्या भागात बघितल्याशी असेलच। तर नाशिकमध्ये पोहोचल्यावर त्र्यंबकेश्वरमध्ये वस्ती राहून दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे 4 वाजता त्रिदेवांचं दर्शन घुस निघाला। येरवाळीस दर्शनास गेल्यामुळे तासाभरात दर्शन एकदम सुरळीत झालं। मंदिरात व्हिडिओ शूटिंग काढूच सक्त मनाई होती, म्हणून मोबाईल खिशात ठेवून दर्शनात पुरेपूर भक्तिमय होऊन गेला। असं म्हणतात की ब्रह्मगिरी डोंगराच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र 12ही महिने भाविकांच्या भक्तीने भक्तिमय होऊन जात आहे। तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला गेल्याशीत काय ते बी जरा कमेंट करा आणि तिथली माहिती बी जरा सांगा। या मंदिराचं सुबक असं कोरीव काम बघून भारावूनच गेलो। 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एकच ठिकाण आहे जिथं ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शनच होऊन जात आहे। नमो नमो श्री शंकर भोलेनाथ शंकर निर्विलोकनाथ शंभुरे शिवाय शंकर नमो नमो श्री शंकर। मानं आमचं दर्शन झाल्यावर मार्केटमध्ये फिरलाव। एकापेक्षा एक शिवलिंग आणि रुद्राक्षांच्या माळांनी सजलेलं असं मार्केट बघितलाव। येता येता जीवासाठी एक शर्ट बी घेतलाव। आई शपथ कसलं हाय रे। माना मी तिथनच जवळ असलं गोदावरी नदीचं पवित्र उगमस्थान कुर्शावत कुंडाचं बी दर्शन घेतलाव। आमच्या जीवाला मी पर्स घेतला छान छान। आवडली? खूप आवडली। माना आम्ही त्र्यंबकेश्वरवरनं नाशिकला परत आलाव आणि इथे आल्यावर घरगुती खानावळीतल्या गोड गोड गुळमात श्रीखंडवरच ताव मारलाव। नाशिक ते पुणे प्रवासात कट्टाळून पुण्यातल्या घराकडे आल्यावर गावाकडनं आणलेल्या वल्ल्या काजूच्या भाजीचा सगळ्यांनी एकत्र बसून स्वाद घेतला आणि मी निघाले बेळगावला परतीच्या प्रवासाला। शेवटी रात्री पुणे ते बेळगाव प्रवासात या माझ्या नवीन मैत्रिणींसोबत चहाचा आनंद घेऊन सकाळी बेळगावला पोहोचलो। तर मंडळी, तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चंदगडच्या हाऊस लाईक शेअर सबस्क्राईब करूच अजिबात विसरू नकोस।